जिंतूर महसूल विभागाचा अजब कारभार। अधिकृत रॉयल्टी पावती असतानाही हायवा अवैध कसा? लिलावधारकाला अभय आणि हायवा मालकाला दंड। महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह। जिंतूर संपादक रफिक तांबोळी, आरटीजे न्यूज। जिंतूर तालुक्यातील वाळू वाहतुकीचा मुद्दा आता चांगलाच तापला असून महसूल विभागाच्या संशयास्पद भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे। अधिकृत रॉयल्टी पावत्या सादर करूनही हायवा अवैध ठरवून लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने प्रशासन नक्की कोणाचे हित जोपासत आहे, असा जळजळीत सवाल उपस्थित केला जात आहे। नेमकी घटना काय? 24 फेब्रुवारी 2026 रोजी शेवडी मानकेश्वर मार्गावरून वाळू वाहतूक करणारा हायवा MH22 AN 6112 जात असताना जिंतूरचे नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी सतर्कता दाखवत तो अडवला। संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले आणि सदर हायवा तलाठ्यांच्या ताब्यात देऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आला। पावत्यांची जादू आणि पंचनाम्यातील गोंधळ। पंचनाम्यानुसार वाहनात 5 ते 6 ब्रास वाळू होती। चालकाने तात्काळ बालाजी सांगळे यांच्या नावाने असलेल्या 3 रॉयल्टी पावत्या अधिकाऱ्यांसमोर सादर केल्या। मात्र सर्वात मोठा संशय तेव्हा निर्माण झाला जेव्हा या पावत्यांचा उल्लेख पंचनाम्यात स्पष्टपणे करण्यात आला नाही। प्रशासनाचा विचित्र निर्णय। दुसऱ्याच दिवशी सेलू उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा हायवा विनापरवाना असल्याचे जाहीर केले। त्यानंतर हायवा मालक कैलास रामेश्वर राऊत यांना 3,86,960 रुपयांची दंडात्मक नोटीस बजावण्यात आली। आरटीजे न्यूजने उपस्थित केलेले रोखठोक प्रश्न। विसंगती कोणासाठी? रॉयल्टी पावतीवर नाव बालाजी सांगळे यांचे असताना दंडाचा बडगा केवळ मालक कैलास राऊत यांच्यावरच का? पावत्या गायब करण्याचा प्रयत्न? चालकाने पावत्या देऊनही त्या पंचनाम्यात नमूद का केल्या गेल्या नाहीत? महसूल प्रशासनाला यात काय लपवायचे आहे? ऑनलाईन नोंदणीची सत्यता। लिलावधारकाने या पावत्यांची नोंद सरकारी ऑनलाईन प्रणालीमध्ये केली होती का? याची सखोल पडताळणी का झाली नाही? संरक्षण नक्की कोणाला? रॉयल्टी पावती असतानाही वाहन अवैध घोषित करणे हा लिलावधारकाला वाचवण्याचा प्रकार तर नाही ना? जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज। या प्रकरणातील विसंगती पाहता यात मोठ्या भ्रष्टाचाराचा वास येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। जर रॉयल्टी पावती आणि इन्व्हॉइसमध्ये तफावत असेल तर लिलावधारकावर फौजदारी गुन्हा दाखल का झाला नाही? या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे। आता परभणीचे जिल्हाधिकारी या गंभीर प्रकरणाकडे कसे पाहतात आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। संपादक रफिक तांबोळी, आरटीजे न्यूज। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।